आता ते कोणी म्हणत असेल की आता हे आमरण उपोषण आहे, कोणी आमक्यानं केलं टमक्यानं केलं, हे भगवंता तथागताच्या काळापासून ही उपोषणाची आमरण उपोषणाची परंपरा आहे बघा. हे तुम्हाला जाणीव करून स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. महान प्रज्ञावान वैसज्य गुरु, देव आणि मनुष्याची शांता, अरहंत सम्यक संबुद्ध तथागतांचा सधम्म पावन पवित्र मार्गावरती आरूढ असणारा पूजनीय भिक्खू संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन तथा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज या ठिकाणी पूजनीय भक्तजी भिक्खू SR इंदवंशजी महाथेरो यांनी 26वा वर्षवास जो आहे आणि तो वर्षवास संपन्न झालेला आहे आणि समापन त्यांचं उद्याच होणार आहे. तर 13 तारखेला उद्या होणार आहे. तर आज या ठिकाणी पूजनीय धम्म परिषदेचे उद्घाटक भिक्खू खेमधम्मोजी महाथेरो, भिक्खू हर्षबोधी महाथेरो, भिक्खू रोहन महाथेरो, भिक्खू धम्मज्योती थेरो, भिक्खू अनुरुद्धजी थेरो, भिक्खू बोधिरत्नजी, भिक्खू धम्मज्योतीजी तथा भिक्खू मंगलबोधी या ठिकाणी आणि भिक्खू सुमेजी. तर या ठिकाणी एवढा मोठा भिक्खू संघ या ठिकाणी हजर झालेला आहे आणि सर्वांची धम्मदेशना झाली आहे. तर वेळेच्या अभावी भक्तजीनं सांगितल्याप्रमाणे एक थोड्याच वेळामध्ये वेळ जास्त घेणार नाही. जसं यश नावाचा जो कुलीन पुत्र होता राजघराण्यातील, तशाच प्रकारे रठ्ठपाल नावाचा जो कुलीन राजघराण्यातील जो पुत्र होता आणि तो त्याच्याही मनामध्ये अशाच प्रकारे वैराग्य जागलं आणि ते वैराग्य जागलं तर हे अनेक जन्माची त्यासोबत पारमिता असते आणि म्हणून त्यांच्याही मनामध्ये अशाच प्रकारे वैराग्य जागलं आणि वैराग्य जागल्यानंतर तथागत भगवान बुद्धाच्या सानिध्यात गेले आणि तो गेल्यानंतर तथागतांना प्रवर्जा मागितली
कारण तथागताचा धम्मोपदेश त्याच्या अंतर्मनाच्या गहिराईत जाऊन आणि तो त्याने ग्रहण केला आणि तथागताला ते परवानगी ते दीक्षा देण्यासाठी ते विनंती करतो. भगवान तथागत म्हणतात की मी माता पित्याची परवानगी असल्याशिवाय तथागत दीक्षा देत नाहीत. आणि म्हणून त्या राजपुत्राने रठ्ठपालाने माता पित्याला परवानगी मागण्यासाठी तो जेव्हा घरी आल्यानंतर माता पिता परवानगी देत नाहीत. आणि परवानगी देत नाहीत तर त्यानं विचार केला की आता ही परवानगी देतच नाहीत. आता ते कोणी म्हणत असेल की आता हे आमरण उपोषण आहे, कोणी आमक्यानं केलं टमक्यानं केलं. हे भगवान तथागताच्या काळापासून ही उपोषणाची आमरण उपोषणाची परंपरा आहे बघा. हे तुम्हाला जाणीव करून देतो. तर त्या रठ्ठपालाने जमिनीवर लोळण घेतलं दारामध्ये आणि दारात जमिनीवर लोळण घेतलं आणि त्यानं म्हटलं की जोपर्यंत मला तुम्ही परवानगी देत नाही तर तोपर्यंत मी इथंच मरून जाईन किंवा माझं काही होईल. तर तुम्ही परवानगी देत असाल. त्याला ते विनवणी करतात की बाळा तू एकुलता एक पुत्र आहेस आमचा आणि आमच्या वंशाचा दिवा आहेस. तर तो मात्र ऐकत नाही. मग त्यांच्या मनात येत आहे की आता काय करावं. ते माता पित्याच्या मनात येत आहे आता काय करावं. मग याच्या मित्रांना आपण सांगून बघू. मग त्या मित्रांना सांगितलं की बाबा हो, अरे याला तुम्ही समजूत घाला. तो आम्ही माता पिता असूनही आमचं तो ऐकत नाही आणि कोणत्याही प्रकारचा तो म्हणजे आमच्या बोलण्याला तो प्रतिसाद देत नाही. तो मूक राहून जमिनीवर लोळण घेतलेला आहे आणि तो उपाशी राहून तो म्हणतो जेवण घेणार नाही तर पाणी पिणार नाही, काहीच नाही, जोपर्यंत तुम्ही मला प्रवचित होण्यासाठी परवानगी देत नाही. आणि मग ते मित्र देखील समजावण्यासाठी आले. जेव्हा मित्र समजावण्यासाठी आले तर त्या मित्रांना देखील म्हणतो अरे या जंजाळामध्ये तुम्ही कशाला राहता, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर प्रवचित व्हा. मग ते मित्र विचार करतात आणि ते म्हणतात आता याला दुसरा कोणताही पर्याय नाही, उपाय नाही. आणि म्हणून ते सांगतात की त्या माता पित्याला ते समजावून सांगतात. ते म्हणतात हा तुम्ही आता हा असा जर मरून जाईल तर त्यापेक्षा तो चिवर मध्ये जरी राहिला तर कमीत कमी तुम्हाला डोळ्याला तर दिसेल ना. आणि असाच मरून गेला तर याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते समजूत घालतात त्या माता पित्याची. आणि समजूत घातल्यानंतर त्या रठ्ठपालाला परवानगी दिली जाते. मात्र पिता म्हणतो बेटा तू जेव्हा प्रवचित होशील पण प्रवचित झाल्यानंतर मला इथं आम्हाला भेट देण्यासाठी ये. आणि म्हणून तो जातो भगवंत तथागतांकडे आणि भगवंतांना विनंती करतो भगवान मी माझ्या माता पित्याची परवानगी मिळवलेली आहे, कृपा करून मला प्रवचित करा. भगवान तथागत त्याला प्रवचित करतात आणि प्रवचित केल्यानंतर त्याला विपसनेचं कर्मस्थान देतात. जेव्हा विपसनेचं कर्मस्थान दिलं तर तो अरहंत अवस्थेला प्राप्त झाला. रठ्ठपाल अरहंत अवस्थेला प्राप्त झाला आणि मग म्हणतो भगवान मी आता माझ्या माता पित्याला भेटण्यासाठी जातो. मग भगवान तथागत बघतात की आता तो अरहंत झालेला आहे, जीवन मुक्त झालेला आहे. तो कदापि तो आता संसारामध्ये जाणं शक्य नाही. आणि म्हणून भगवान त्याला परवानगी देतात. आणि परवानगी दिल्यानंतर जेव्हा तो घरी जातो, घरी गेल्यानंतर त्याच्या पित्यानं दुरूनच बघितलं आणि म्हणे याच मुंडकानं माझ्या मुलाला नेलं म्हणे. दुरूनच बघितलं, त्याने ओळखलं नाही, या अशाच मुंडकाने माझ्या मुलाला नेलं म्हणे.
आणि हे काय म्हणे आता परत आलं म्हणे. आणि त्याला ते आठवणच नाही की बाबा प्रवचन झाल्यानंतर आपण पुत्राला आपण बोलवलेलं आहे की बाबा तू भेटण्यासाठी या म्हणून. जेव्हा तो राजवाड्याच्या द्वारापाशी आला, द्वारापाशी आल्यानंतर आता भोजनाची वेळ झालेली होती. तर आतून ती दाशी शिळा भात रात्रीचा घेऊन चालले होते. रात्रीचा शिळा भात असलेला तो फेकण्यासाठी घेऊन चालली होती. बाहेर कचरकोंडीमध्ये नेऊन टाकावून आणि ती घेऊन चालली. तर तेवढं त्याने भिक्षा पात्र पुढं केलं. आणि पुढं केल्यानंतर तिनं तो जो भात आहे तो भिक्षा पात्रामध्ये टाकला आणि रठ्ठपालाने एका भिंतीच्या सावलीमध्ये बसून तो भोजन करून घेतलं. आणि भोजन केलं तर त्या दाशीनं मात्र भिक्षा पात्रामध्ये ते भात वाढत असताना तिने त्याचे हात ओळखले, चेहऱ्याकडे निरखून बघितलं आणि ती इतकी भावविभोर झाली. तर ती म्हणते आता मालकीन लवकर जाऊन सांगते म्हणून ती गेली आणि म्हणते मालकीन बाई आपले मालक आलेले आहे, लहान मालक आले म्हणून. आणि आले म्हणून सांगितलं तर तेव्हा तर ते राजा मग ती म्हणते की तू दाशी राहणार नाहीस. ही जर तुझी वाणी जर सत्य असेल तर तू दाशी राहणार नाहीस. आणि म्हणून ते आपल्या पतीला सांगते. आणि पतीला जेव्हा सांगितलं तर पतीनं जाऊन बघितलं तर तो भोजन करत आहे, एक मुकाट्याने भोजन करतोय. आणि म्हणून मग ते काय की त्याला विनवणी करता, अरे बाबा तो रठ्ठपाल तू शिळा भात खातोस, अरे तुला एवढं मोठं माझं घर आहे, एवढं सारं वैभव आहे आणि तू इथं शिळा भात खातोस. तर तो म्हणतो ग्रहस्था आजचं भोजन माझं झालेलं आहे, आता आजचं भोजन माझं झालेलं आहे आणि तुमची इच्छा जर असेल तर मी उद्याच्या भोजनासाठी तुमच्याकडे येईल. आणि असं म्हणून तो जेव्हा वचन देतो राजा निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी भोजनासाठी रठ्ठपालाला बोलवलं जात आहे. जेव्हा बोलवलं जात आहे तर रठ्ठपाल गेल्यानंतर आणि त्याने आधीच समजून सांगितलं त्याच्या स्त्रिया होत्या, त्याच्या पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या तर त्यांना सांगितलं की तुम्ही असे काही साज शृंगार करा की तो इथून गेलाच नाही पाहिजे. आणि म्हणून तशाच पद्धतीनं त्यांनी साज शृंगार केला. एवढं असं जसं काही एखाद्या अप्सरा असतील अशा प्रकारे त्यांनी आता साज शृंगार केला. आणि रठ्ठपाल जेव्हा तिथे जातो तर त्या समोर ते वेगळे वेगळे हावभाव करतात, काय काय करतात. पण तो रठ्ठपाल म्हणतो हे भगिनींनो, या मासाच्या गठडीमध्ये बांधलेले हाड आणि त्याचे काय तुम्ही करता, त्याच्यावर काय गर्व करता. तर अशा प्रकारे ती जेव्हा ते करतात काय अशा प्रकारे त्याची त्या रूपाच्या बद्दल ते त्यांना सांगतात. तो सांगतो रठ्ठपाल. आणि भगिनी म्हटलं म्हणून त्या अशा दुःखी झाल्या की त्या मूर्छित होऊन खाली जमिनीवरती पडल्या. मूर्छित होऊन जमिनीवरती पडल्या. तर अशा प्रकारे हे त्याची अवस्था झाली. मग इकडं त्याच्या बापानं काय केलं, धनाच्या खूप धनाच्या राशी लावून ठेवल्या. सोन्याच्या मोहरा असतील, काय हिरे जवळ काय असेल त्याच्या राशी लावून ठेवल्या. आणि ते दाखवू लागला की हे बघ बाबा, हे तुझ्यासाठी हे खूप धन आहे. तू गृहस्थी जीवनात राहूनही पुण्यकर्म करू शकतो, आयुष्यारामात राहू शकतो आणि हे खूप काही आहे. आणि हे तर थोडंच दाखवलं तुला, अजूनही धन आहे. आणि म्हणून त्या अशा प्रकारे त्या धनाच्या राशी दाखवलं ते वडील. पण मात्र तो म्हणतो हे बघा ग्रहस्था, तुला भोजन द्यायचं असेल तर दे, अन्यथा
मला त्रास देऊ नकोस. आणि मी एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव, कारण हे गाड्यावरती हे भरायचं म्हणे, हे जे धन आहे काय असेल तर ही गाड्यावरती भरून गंगेच्या पात्रामध्ये मध्यभागी नेऊन सोडून द्यायचं. आणि मध्यभागी जेव्हा सोडून दिलं तर ते दुःख तुलाही राहणार नाही, मलाही काही राहणार नाही. कारण अशा प्रकारे त्याला बघितलं राजानं, त्याच्या वडिलांना बघितलं आणि तो म्हणतो की आता याच्या मनामध्ये कुठलीच आसक्ती राहिली नाही. आणि म्हणून तो भोजन देतो. आणि भोजन दिल्यानंतर तिथल्या त्या राजाची भेट घेतो. तिथं राजाचा आणि त्याचा संवाद होतो. त्या राजाला तो धर्म समजावून सांगतो. तर अशा जसं भगवान बुद्ध आपल्या प्रवचनातून धम्म समजावून सांगतात, तशाच पद्धतीनं रट्टपालाने धम्म समजावून सांगितला. तर अशा प्रकारे रट्टपाल तो पुलिन पुत्र अरहंत अवस्थेला प्राप्त झाला, दुःखातून मुक्त झाला. असे अनेक भिक्खू तथागताच्या धम्ममार्गामध्ये येऊन विपස්සना साधना करून ते अरहंत अवस्थेला प्राप्त झाले. गृहस्थी जीवनामध्ये असणारी ती रूप गर्विता खेमा, ती सुद्धा गृहस्थी जीवनात असतानाही ती अरहंत झाली. तर अशा प्रकारे तथागताचा धम्ममार्ग जो आहे तो कल्याणकारी आहे. तो आधी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंती कल्याणकारी. तर अशा प्रकारे हा तथागताचा धम्ममार्ग आहे. तो सर्वांनी आत्मसात केला पाहिजे. विपස්සनेच्या मार्गाने गेलं पाहिजे. आपण दानी बनलो पाहिजे आणि ध्यानी बनलो पाहिजे. कारण दानाची पारमिता ही सर्वात नंबर 1 वर आहे. दानी बनायचं, ध्यानी बनायचं, शिवाय सदाचारी बनवून आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे. मानव जीवन अति दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. तर या मानवी जीवनाचा तुम्ही खूप चांगला त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि मानव जीवन सार्थक झालं पाहिजे असं आपण अधिष्ठान केलं पाहिजे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो. आजच्या प्रसंगी पूजनीय भंतेजी यांच्या 26व्या वर्षवासाच्या अनुषंगाने पूजनीय भदंत हिंदवंशाची महास्थगिरी यांनी इथे बोलावून आम्हाला जे काही उपकृत केलं की आम्हाला संधी प्राप्त करून दिली, तर भंतेजीचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो. सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.